वाघोली येथील बसस्टँडवरती वरून 157 किंवा 161 नंबरची बस पकडून तुम्ही इकडे येऊ शकता। तर तुम्हाला इथं वडू बुद्रुक फाटा किंवा त्याला पॉवर हाऊस असे त्या लोकेशनचे नाव आहे, तिथं तुम्ही उतरू शकता। तिथून आतमध्ये आपल्याला वडू बुद्रुक किंवा वडू खुर्द असा बोर्ड लावलेला मिळेलच, तिथून आपल्याला आतमध्ये यायचं आहे। इकडेच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची समाधीचे दर्शन करायला जायचं आहे। आपण जात आहे हिंदूवीरांची पंढरी वडू बुद्रुक, जेथे आपल्या स्वराज्याचे धाकले धनी व दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची पवित्र समाधी आहे। या समाधीचं दर्शन घेण्याचा योग आज खूप दिवसातून येत आहे। आम्हाला 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागत आहे। तर बघा, तुम्हाला 5 ते 6 किलोमीटर चालणं होत असेल तर ह्या मार्गाने तुम्ही येऊ शकता, किंवा आळंदी फाट्याला उतरून तिथून तुम्ही रिक्षा किंवा काही दुसरे वाहन करून वडू बुद्रुकला येऊ शकता। सध्या तर आम्ही चालत जात आहे महाराजांसाठी, एवढे कष्ट घेत आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी। आपल्या राजांनी जेवढे कष्ट केले, आपल्यासाठी सहन केलं, त्याच्यासमोर हे काहीच नाही आहे। आज बघू तरी, आता आम्ही लिफ्ट घेऊन जाण्याचा प्रयत्न करू। कोणी आमच्यासारखाच एखादा भक्त असेल, तिकडे जात असेल दर्शनासाठी, तर आम्हाला लिफ्ट मिळेल अशी आशा करतो। तर जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की लिफ्टसाठी प्रयत्न करणार, आता आमच्यासारख्याच एका भक्ताने, शंभूप्रेमींनी आम्हाला इथं लिफ्ट दिली आहे। त्यांनी पण तिथंच दर्शनासाठी जात आहेत। तर आम्हाला आता तिथपर्यंत लिफ्ट मिळालेली आहे। थोडंफारच चालावं लागलं आम्हाला, जवळपास 1 किलोमीटर चाललो असेल आम्ही, तर आम्हाला लगेच लिफ्ट मिळाली। तर तुम्ही पण बघू शकता, प्रयत्न करू शकता, इथून तुम्हाला हा सर्वात सोपा मार्ग आहे। तर आम्ही पोहोचलो आहोत आपल्या तीर्थस्थानी। इथे आल्या आल्या थोडंसं भरून येतंच आणि नर्वस देखील वाटतं, परंतु आज जी इथं काही गर्दी आहे, ती शंभूप्रेमींची गर्दी पाहून आज एक वेगळीच ऊर्जा मिळत आहे। दरवेळेला आल्यावर आपल्याला इथे वेगळी ऊर्जा देखील मिळते। थोडेसे नर्वस होतो आपण, आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्या डोळ्यासमोर होते। मराठ्यांची व छत्रपती शिवरायांचे स्वाभिमान राखत शंभूराजे मृत्यूला सामोरे गेले व अजर अमर झाले। बलिदानाच्या 300 वर्षांनंतरही त्यांची समाधी शंभूप्रेमींनी बहरलेली आहे। त्यांचे जीवन हे धैर्य, स्वाभिमान आणि आपल्या मूल्यांवर दृढ राहण्याची शिकवण देते। वडू आणि तुळापूर ही दोन्ही बलिदान स्थळे, जिथे महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आजच्या तरुणांसाठी केवळ ऐतिहासिक ठिकाणे नाहीत, तर ती प्रेरणास्थळे बनली आहेत। या स्थळांना भेट देऊन त्यांच्या त्यागाची आठवण करून आपल्या मनात राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा जागृत ठेवण्याची प्रेरणा मिळते। छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे मराठ्यांच्या इतिहासातील केवळ एक दुःखद घटना नाही, तर एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जे आजही आपल्या धैर्यासाठी संघर्ष करण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची ऊर्जा देते। औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यानंतर शंभूपुत्र शाहूराजे यांनी शंभूराजांची वडू बुद्रुक येथे समाधी व वृंदावन बांधून घेतले। मराठा साम्राज्याच्या राजाचे बलिदानाचे हे प्रतीक आजही शंभूप्रेमींनी बहरलेले आहे। जणू काही ते त्यांच्या त्यागाप्रती आज श्रद्धा व्यक्त करण्यासाठीच हजर आहेत। या समाधी परिसरात एक मोठे सभागृह आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे चित्रदालन आणि शिवशंभूकालीन शस्त्रांचे संग्रहालय आहे। समाधीच्या समोर महाराजांचा एक भव्य दिव्य असे स्मारक आहे, ज्यामुळे हे स्थळ श्रद्धास्थान बनलेले आहे। वडू बुद्रुक हे ठिकाण मराठ्यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतीक मानले जाते। या ठिकाणी भेट देणे हे प्रत्येक हिंदूंचे कर्तव्यच आहे, ज्यामुळे राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा जागृत ठेवण्याची प्रेरणा नक्कीच मिळते। पण आज दर्शन करताना मला इथे शंभूप्रेमींची लाट जाणवलीच, जणू काही छावा चित्रपटाचा प्रभावच आहे हा। शंभूराजे, तुम्ही अमर आहात, तुम्ही आमचे सूर्य आहात। जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही आहात, तोपर्यंत हे तुमची समाधी आहे, तोपर्यंत हे तुमचं वृंदावन आहे, आणि तोपर्यंत शंभूप्रेमी आहेत। आणि आपण पाहू शकतो, शंभूराजांच्या समाधीच्या डाव्या बाजूला अगदी जवळच कवी कलशांची ही समाधी इथे आहे। तिथे अनेक शंभूप्रेमी त्यांचे दर्शन घेत आहेत, व यातून आपणास समजते की कवी कलश व शंभू महाराज यांची मैत्री किती घट्ट होती। हे शंभूराजांच्या काही निवडक व महत्त्वाच्या आठवणींचे एक चित्रदालन आहे। यामध्ये शंभूराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना चित्र रेखाटून आतमध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। काही शस्त्र अस्त्रांचा देखील इथे प्रदर्शन आहे। आज खूप गर्दी असल्यामुळे इथे आज मी तुम्हाला प्रत्येक चित्र दाखवू शकत नाही आहे। यातील काही चित्रांपैकी एक चित्र पाहून मला खूपच भारावून आल्यासारखे झाले होते। ते चित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व
शंभूराजे एकसाथ पन्हाळ्यावरती उभे आहेत व तिथून स्वराज्यांच्या सीमांचे पाहन करत आहेत असे त्या चित्राचे वर्णन केलेले आहे. यामध्ये दुसरे एक महत्त्वाचे चित्र असे वाटते की जेव्हा शंभूराजांचे 1934 साली मूळ वृंदावन सापडले होते, हा त्याचा चित्र आहे व याच्यावरतीच आपल्याला शंभूराजांच्या रक्षांचे व अस्थींचे दर्शन घडते. शंभूराजे, तुमचे बलिदान काही व्यर्थ गेले नाही. बलिदानाच्या 300 वर्षानंतरही ज्या पद्धतीने, ज्या अभिमानाने हा केसरी ध्वज फडकत आहे ते पाहून काही ओळी आठवतात. वर्ष 300 बीत गए शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है, तेरी जय जयकार है.